छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्यानं दहशत माजवलेली आहे आणि या बिबट्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। इतकंच नव्हे तर परिसरातल्या शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। काय आहे हे सगळं प्रकरण आणि वन विभाग नेमकं काय करतंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। छत्रपती संभाजीनगर बिबट्याच्या दहशतीखाली। बिबट्याचा मुक्त वावर, नागरिकांमध्ये भीती। बिबट्यावरून राजकारणही जोरात। या ठिकाणी उल्कानगरी भागामध्ये इतक्या दिवसापासून मुलं शाळेमध्ये जात नाही, शाळा बंद आहे। एवढा सगळा हैदोस घालत असताना अधिकारी कोणतेच गांभीर्याने घेत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या बिबट्यानं धुमाकूळ घातला। शहरात मुक्तपणे वावरणाऱ्या या बिबट्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। शहरातल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा बिबट्या कैद झालाय, पण वन विभागाच्या पिंजऱ्यात मात्र तो अजूनही अडकलेला नाही। संभाजीनगरातल्या उल्कानगरी परिसरात 14 जुलैला हा बिबट्या पहिल्यांदा दिसला। त्यानंतर नागरिकांनी वन विभागाला याची सूचना दिली। वन विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेले 4 दिवस बिबट्यासाठी शोध मोहीम राबवली। पिंजरा लावून त्यात शेळीही ठेवली, पण बिबट्या या पिंजऱ्यापर्यंत पोहोचलाच नाही। उलट शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। आमच्यापेक्षा त्यांना जास्त भीती आहे, कारण त्यांच्या डायरेक्ट अंगावर येण्याची भीती जास्त असते। आम्ही तरी आम्हाला घरामध्ये आम्ही थांबून घेतोय, घरात प्रोटेक्शन मध्ये ते लोक तर त्याच्या समोर जाऊन काम करतात, तर त्यांनाही काही निजा होऊ नये ही एक माफक अपेक्षा आहे। आणि जो लवकरात लवकर पिंजऱ्यामध्ये अडकल्या जावा आणि जंगलामध्ये त्याला सोडण्यात यावं ही एक माफक अपेक्षा आहे। भीती आहे। या बिबट्याची दहशत इतकी आहे की परिसरातल्या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे। आता बिबट्या सापडत नाही यावरून संभाजीनगर मधलं राजकारणही तापलंय। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केलाय। शासनाने पाठीशी घालू नये, अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। कारण की या ठिकाणी लोक एवढं त्यांना सांगत असताना ते कोणत्या पद्धतीचं काम करत नाही। या ठिकाणी उल्कानगरी भागामध्ये इतक्या दिवसापासून मुलं शाळेमध्ये जात नाही, शाळा बंद आहे। एवढा सगळा हैदोस घालत असताना अधिकारी कोणतेच गांभीर्याने घेत नाही। आम्ही इथे ना एक 5 ते 6 आता जागा आयडेंटिफाय केल्यात। 5 ते 6 आम्ही पिंजरे इन्स्टॉल करतोय। आमची एक गाडी, रेस्क्यूची व्हॅन, त्याच्या पाठीमागे पिंजरा, ही सगळी टीम सज्ज आहे। 3 टीम आहेत माझ्याकडे रेस्क्यूचे आता सध्या, आर्मीचे पण लोक आहेत। तर पूर्ण आम्ही 100% तयारीनिशी, आम्ही कुठल्याही प्रकारचं अर्धा टक्का सुद्धा हलगर्जीपणा करत नाहीत किंवा निष्काळजीपणा करत नाहीत। त्याच्यामुळे आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं म्हणजे त्याला पकडण्यासाठी। प्रशासनाला केव्हापर्यंत यश येईल हे सांगता येणार नाही, मात्र पूर्णपणे प्रयत्न चालू असून ज्यावेळेस बिबट्या पकडल्या जाईल त्याच वेळेस या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते सुटकेचा निश्वास घेतील। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।